सन्माननीय विजयशेठ गोविंद पाटील यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद नेहमीच ससूनगर क्रिकेट क्लबला मिळालेला आहे आणि त्याचमुळे ते देखील सकाळी उल्लेख करताना पाहायला मिळाले, ऐकायला मिळाले. 4 ओव्हर मॅच 1 षटक पॉवर प्ले. सर्कलच्या बाहेर तुमचा नियम काय सांगतोय? 3 ना? ठीक आहे, 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आहेत. तर चर्चा आपण विजयशेठ पाटील यांची करत होतो की सकाळी देखील त्यांनी मी न विचारता सांगितलं की मागच्या वर्षी स्पर्धा झाली नव्हती, पण यावर्षी आपण ती स्पर्धा करण्याचा प्रयत्न 100% करू. आणि ससूनगर क्रिकेट क्लब यांनी जी मेहनत घेतली त्यांचं देखील प्रशंसा साहेबांनी केली. तसेच महिला वर्गाची देखील प्रशंसा साहेबांनी केली. आणि सर्वात महत्त्वाची बाब काय आहे तर आम्हा समालोचकांना फोन्स येतात, म्हणजे ही स्पर्धा यावर्षी होणार आहे का, आमची एंट्री फिक्स करून ठेवा वगैरे वगैरे. पण असो, यावर्षी आपण अजून चांगल्या पद्धतीनं त्या स्पर्धेचं नियोजन करू. आणि सुशांत पाटील यांनी चर्चा केली की नायगाव पूर्व पश्चिम परिसरातल्या क्रिकेटपटूंना एक भव्य व्यासपीठ देण्याचा प्रयत्न त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर कैवल्य पाटील पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. मिस्ट्री बॉलर आहेत माझ्या मते, कारण ते कधी कुठला चेंडू हाताळतील याचा नियम नसतो. आणि त्यामुळे आता आव्हान वाढते. चैतन्य खारखंडीचं कॅप्टन आहे स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय पाय संघाचे विकी आणि चैतन्य 2 बॅटर्स पंधराच्या आतमध्ये. कैवल्य ओव्हर द विकेटनं हलक्यातने बॉलला फक्त प्लेस केले. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉईंटला, तोपर्यंत एकदा पूर्ण केली जाते. मैदानं ही खूप महत्त्वाची आहेत कुठल्याही गावासाठी. जर गावात चांगलं क्रिकेट आहे तर गावाला मैदान हवं आहे. पण जुचंद्र या परिसराला एका मैदानाचा अभाव पडला आहे. आता एका मैदानावर सर्व अवलंबून झालेलं आहे. त्याचमुळे पुन्हा एकदा आपण त्यासाठी शोध घ्यायला हवा, कारण मैदान नसेल तर जुचंद्रचं क्रिकेट जे इतकं प्रतिभासंपन्न आहे. मला असं वाटते संदीप सर 16 संघसुद्धा बनतील प्रॉपर. 16 संघ तर जुचंद्र परिसरात आहेतच जे प्रॉपर खेळत आहेत. एक गाव एक संघ फॉर्मॅटमधले. आणि त्याचमुळे त्यांना कुठेतरी माध्यम म्हणजे मैदान सरावासाठी. त्याचमुळे हे सीझन थोडंसं कठीण जाते जुचंद्र परिसरासाठी. जागा बनवली आणि त्यानंतर बॉलला स्लॅश केलंय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकाचा चेस चालू आहे. बॉल थांबतोय शेवटच्या टप्प्यावर. तोपर्यंत 3 धावांचा कॉल दिला जातोय. 3 धावा पूर्ण होत आहेत आणि आता धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 3/5. 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला विचार करण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही आणि मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा खेळ द्यायचा असतो. आणि तोच चैतन्य आणि विकी यांचा प्रयत्न आहे. समोर एक मिस्ट्री बॉलर आहे, एक्सपिरियन्स बॉलर आहे, तरी देखील आम्ही देखील गुणवत्तेने चांगलाच खेळ देऊ असा चंग दोन्ही फलंदाजांनी बांधलेला आहे. फलंदाजाच्या कम्फर्ट झोननुसार कैवल्य क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण सेट केलंय विकीसाठी. पण विकीकडे जर एरिया स्ट्रोक आहेत तर क्षेत्ररक्षण कितीही बदला तो नाही थांबणार. तो लांबच लांब मारणार. पुल करताना बॉलला गुल केलाय. षटकार 6 धावा. जर फलंदाजाकडे जर हवाई फटके आहेत तर मग कितीही पोझिशन तुम्ही क्षेत्ररक्षकांची बदला, फलंदाजांना फरक पडत नाही. आणि विकीने तोच खेळ दिला. 6 धावा जमा केल्याने धावसंख्या पोहोचते आता 11 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्या 11 झाले. दोन्ही फलंदाज प्रॉपर सेट होत आहेत. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त ॲग्रेशन दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत कैवल्य पाटील. उर्ध विकेटनं कैवल्यला पिकअप स्ट्रोक खेळताना दाखवलंय. डीप मिड विकेट सीमारेषा. लगातार दुसरा षटकार. विकीच्या बॅटमधून फटकेबाजी बेमिसाल. वाढतील धावा 6. षटकार. आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये चेंडू आहेत. ससूनगर क्रिकेट क्लबच्या वतीनं आपण हे नियोजन पाहतोय आणि कैवल्यच्या विरोधात आता दमदार खेळ विकी खेळतोय. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेत असताना, कम्फर्ट झोनमध्ये खेळत असताना, सातत्याने मोठ्या फटक्यांचा विचार मनात ठेवताना त्या विचारांना मैदानात आणतोय सुद्धा. आणि या 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते कानाई स्पोर्ट्स पाई संघाची 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. शेवटचा एक बॉल बाकी. अजूनही एक बॉल बाकी आहे या स्पेलमधला कैवल्य पाटीलकडे. आणि पाहूया तो चेंडू त्यांच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न ते करतील का. एका बाजूला सेट झालेत बॅटर
खूप कमी कालावधीमध्ये विकी स्ट्रायकर एंडला. चकवा देणारा बॉल आहे, स्लो लेग कटर. हेच तर मिस्ट्री बॉलरचं एक प्रमाण आहे की फलंदाजाला कळण्याच्या अगोदरच बॉलला व्हेरिएट करणं, टप्पा बदलणं, गती कमी ठेवणं, त्यानंतर बॉलला टर्न देणं. एकाच चेंडूवर इतकं व्हेरिएशन त्यांनी हाताळलं जे अगोदर करणं गरजेचं होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या झाली 17 धावा, बिनबाद 17. एका षटकाचा खेळ संपला. कान्हे स्पोर्ट्स पाय. चला ओव्हर ब्रेकमध्ये टाइमपास करू नका प्लीज, कारण आपण 3:44 पहिला बॉल डिलिव्हर केला होता. 3:50 झालेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कालावधी आहे 4 षटकं पूर्ण करण्यासाठी. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहायचं आहे. दत्ताई स्पोर्ट्स आणि ससूनगर क्रिकेट क्लब दोन्ही कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहायचं. निखिल पाटील बॉलिंग ट्रॅकवर पंचाच्या डावीकडून सज्ज होत आहेत. कॅप्टन्सी चांगली निभावत आहेत, प्रॉपर टीमला लीड करतायत, प्रत्येक खेळाडूकडून चांगला खेळ काढून घेत आहेत आणि आता त्यांना चांगला खेळ देण्याची आवश्यकता आहे, कारण मागचं षटक कैवल्यचं 17 धावांचं होतं आणि त्याचमुळे त्या षटकाला बॅकअप देण्यासाठी आता निखिल पाटील स्वतः या षटकाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत. स्ट्रायकरला फलंदाज आहेत चैतन्य खारखंडी, ज्यांच्या वतीनं 4 धावा मिळाल्यात संघाला आणि एका बाजूला विकी यांचा खेळ 13 धावांचा राहिला आहे. निखिलचा खेळ पाहूया या षटकात फायदा देऊन जातोय का अंकुशपती पतू पॅकस दत्ताळी या संघाला. ओव्हर द विकेट निखिल. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. अटेम्प्ट तर घेतलाय, बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येईल डीपमधून, तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. मिळालेल्या प्रत्येक रिसोर्सेसचा फायदा फलंदाज उचलत आहेत. क्षेत्ररक्षक थोडा दूर होता दिवेश, तो पोचेपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या नोंदीनं धावसंख्या पोचते आता 19 या आकड्यावर. धावसंख्येचा वेग मंदावलाच नाही आहे. प्रत्येक बॉलवर धावा जोडण्याचा एक संकल्प या दोन्ही फलंदाजांनी जो उचलला आहे तो संकल्प पूर्णत्वास सुद्धा नेण्यासाठी ते प्रयत्न करतायत. स्ट्रायकर एंडला चैतन्य. लेन बॉल होता, आपल्या कक्षात गेला आणि कक्षेच्या बाहेर फेकला. बॉल जातोय काऊ कॉर्नर, मिड विकेट सीमारेषा पार. कडक बेधडक षटकार. आता चैतन्य सुद्धा ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत, कारण या अगोदर 2 षटकार विकीच्या बॅटमधून मागच्या षटकात आपण पाहिले होते आणि त्यानंतर आता तीच एनर्जी कॅरी फॉरवर्ड करताना चैतन्य सुद्धा त्याच रांगेत जाऊन बसलेला आहे. धावसंख्या 6 पुढे सरकून पोहोचते आता 25 वर. निखिल पाटील ओव्हर द विकेट. चांगला बॉल होता पण लाईन चेक करावी लागेल. येस, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने. चांगला बॉल, पिचिंग त्यांनी यॉर्कर लेंथवर ठेवली होती पण बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ट्रॅव्हल झाला आणि त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं मिळाला. धावसंख्या पोहोचते 26 वर. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये 82 धावा बनवल्या होत्या पतू पॅकर्स अंकुशपती दत्ताळी या संघाने, पण तो डाव पहिला होता. आता त्यांना धावा चेस करायच्या आहेत. निखिल पाटील आपट बार होता पण उंचीवर लक्ष द्यावं लागेल. यस, हाईट फॅक्टर लक्षात घेतला आणि व्हाईट बॉलचा इशारा मिळतो. एन फॉर दी ओव्हरची सूचना सुद्धा निखिलला मिळेल. काहीच जुळत नाही आहे अंकुशपती पतू पॅकर्स दत्ताळी जुचंद्र या संघासाठी. जुळून घ्यावं लागेल, कारण सोपं नसतं जिंकण्यासाठी, तर मेहनत करावीच लागेल. हातावर हात ठेवून चालणार नाही, तर त्यासाठी तुमचं सर्वस्व पणाला लावावं लागेल जर चांगला खेळ द्यायचा असेल तर. निखिल ओव्हर द विकेटनं तो खेळ देण्याचा प्रयत्न करतो. बॅटच्या टोचं कनेक्शन घेऊन बॉल पोहोचतोय मिड विकेटला. एक सिंगल पूर्ण केली जाते. एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते आता 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. या षटकामध्ये एक षटकार वगळला आणि काही एक्स्ट्राच्या धावा वगळल्या तर चांगलं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न निखिल पाटीलने केलेला आहे, कारण समोरील संघसुद्धा चांगल्या माइंडसेटने फलंदाजी करतोय. कान्हाई स्पोर्ट्स मॅचची लिडिंग एज बॉल मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप. सत्यवानच्या वतीने झाली चूक. एक मोठा मौका मिळाला होता पार्टनरशिप ब्रेक करण्याचा. एक एक क्षण महत्वाचा आहे आणि जर तो क्षण तुम्ही तुमच्या संघासाठी युटिलाइज नाही केला तर मग दडपड वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. निखिलने खूप चांगला खेळ सादर केलाय.
प्रेक्षकांचा आदर कमवण्याचा उद्देश त्यांचा होता, पण या ठिकाणी सत्यवान यांच्या वतीने झाली चूक. कॅच ड्रॉप, स्ट्राईक रोटेट, एक धाव मिळते आणि धावसंख्या पोचते आता 29 वर. चेंडू हाताळत एकूण या षटकातले 4. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत चैतन्य. चांगला बॉल, आता अनन्यसाधारण पिचिंगचा बॉल गोलंदाज निखिलच्या वतीने पाहायला मिळाला. निखिलकडे एक्सपिरियन्स आहे, त्याचमुळे मागे काय घडलंय त्या गोष्टींचा विचार न करता तो एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि चांगल्या चेंडूच्या हाताळण्या करण्यासाठी तत्पर असतो आणि तीच तत्परता मागच्या चेंडूवर पाहायला मिळाली. परफेक्ट पिचिंग, अटॅकिंग बॅटरला रोखण्यासाठी तसेच पर्याय वापरले जातात जे निखिल वापरतोय. पुन्हा एकदा बघा, ब्लॉक होल डिलिव्हरी, बॅकलिफ्टला खाली घेऊन खेळायचा प्रयत्न होता चैतन्याचा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकां समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या झाले कानाई स्पोर्ट्स पाय संघाची बिनबाद 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. अजून एक अपडेट्स आमच्यापर्यंत संजय म्हात्रे सर पोहोचवत आहेत. आजचा दिनविशेष, खरं तर आज 7 फेब्रुवारी अनिल कुंबळेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण पाकिस्तानच्या विरोधात 10 विकेट्स 1999ला आजच्याच दिवशी पाकिस्तान विरोधात 10 विकेट्स घेऊन जिम लेकरच्या रेकॉर्डची बराबरी अनिल कुंबळे यांनी केली होती. हे अपडेट्स आम्हाला देत आहेत संजय म्हात्रे सर, जे उद्या 2 दिवस तुम्हाला प्रॉपर अपडेट्स देत राहतील. जे संघ खेळणार आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी त्या दिवशी घडलेल्या आहेत त्या दिवशीचा सर्व दिनविशेष संजय म्हात्रे यांच्या वतीने तुम्हाला ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. 2018मध्ये आजच्या दिवशी विदर्भाने फायनलमध्ये सौराष्ट्राचा 78 धावांनी पराभव करून त्यांचे दुसरे रणजी जेतेपद आणि सलग दुसरे विजेतेपद जिंकले. विदर्भाच्या आदित्य सरवटे यांनी दुसऱ्या डावात मॅरेथॉन 64 षटका टाकताना सामन्यात 11 विकेट घेण्याचा पराक्रम नोंदवला. पण या ठिकाणी मैदानाच्या चैतन्य खारकंडी पराक्रम करतोय, षटकार खेचतोय, बॉलला पाठवतोय लॉंग ऑन सीमारेषा पास, स्काय स्क्रॅपर, सिक्सर. अजून एक दिनविशेष आलेला आहे संदीप गावण यांच्या वतीनं. तो दिनविशेष मी तुमच्यापर्यंत सादर करतोय. आजच्याच दिवशी 2013ला सुयोग वैती यांनी नारंगीच्या मैदानावर 26 चेंडूमध्ये पांजू संघाविरुद्ध शतक ठोकलं होतं आणि आतिशाला लगातार 5 चेंडू 5 षटकार खेचले होते. ड्राईव्ह केले बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफचे बॉलवर पोहोचतील, सिंगल कंप्लीट करून दुसऱ्या धावासाठी पलटलेत दोन्ही फलंदाज. 2 धावा पूर्ण झालेले, तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातील का तर नाही. दिवेश पाटील तिसऱ्या षटकासाठी येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. दरम्यान 2 धावा पूर्ण होत्या, धावसंख्या पोहोचते 38. 38 रन्स ऑन बोर्ड. बघा, लगेच मी सगळ्यांना कामाला लावलं की आज काय काय घडलं सगळे गुगलवर आता शोधतायत. आजच्या दिवसात बंधूने 7 फेब्रुवारी 2016ला 6 चेंडू 6 षटकार खेचले होते, पण आता तो कारनामा चैतन्य करेल का? कारण तसाच खेळ देतोय तो. गुडघ्यावर बसले पण बॉलला काउकोसी माझ्या बाहेर पाठवलं. षटकार, बेधुंद फलंदाजी चैतन्यची. थँक्यू विजय. बंधू 6 चेंडू 6 षटकार नारंगी संघाविरुद्ध आजच्याच दिवशी 2016ला. आणि गोलंदाज कोण होता? गौतम. बघा, संदीप गावण सर इन्स्टाग्रामवर प्रेरणा आहेत, त्याचमुळे समोर जो खेळाडू आहे त्याला त्याच्या रेकॉर्डची लगेचच आपण आठवण करून देतोय आणि आता तशीच गरज आहे बंधू. तसाच खेळ द्यावा लागेल पोतू पॅकर्स अंकुशपती दत्ताळे या संघासाठी. दरम्यान धावसंख्या झाले 44. पुढचा बॉल दिवेश, बॅटची लिडिंग एज बॉल मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न चांगले होते, बॉल स्टॉप झालाय. दीपेश पोचतील बॉलवर, बॅटिंग एंडला थ्रो, बॉलिंग एंडला थ्रो, रिले थ्रो. दरम्यान दिवेश चुकले, त्याचमुळे 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोचते 46 वर. 46 रन्स ऑन बोर्ड. आता खरं तर मॅरेथॉन बॅटिंग या 2 फलंदाजांची आपण पाहतोय. अनस्टॉपेबल, अनबिटेबल, प्रेडिक्टेबल मी म्हणू शकतोय.
कारण ते प्रेडिक्ट आपण करू शकतो की चैतन्य आणि विकी यांच्याकडे तसा खेळ आहे. त्याचमुळे प्रेडिक्टर आपण करू शकतो, त्याचमुळे अनप्रेडिक्टेबल हा शब्द मी वापरू शकत नाही. धावसंख्या 46, 11 चेंडूमध्ये 30 धावा चैतन्याने बनवलेल्या आहेत आणि विकी खेळतोय 5 चेंडूत 14 धावा. तर दिवेश मागच्या सामन्यात 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या होत्या. ऑन साईडला बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज, बॉल पोचतोय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोचतील. कैवल्य पाटीलला थ्रो, बॅटिंग एंडला थोडा वाईडिश आहे, त्यामुळे 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 48. अजूनही एका चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातला बाकी आहे. निखिल पाटील अजूनही होप सोडत नाही आहे. कॅप्टनला तेच करायचं आहे. मिडॉनला आहेत आणि प्रॉपर गोलंदाजाला गायडन्स देत आहेत. प्रत्येक चेंडूवर कशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फोकस ठेवायला हवा, संघासाठी तुम्हाला काम करायचं आहे, त्यासाठीच तुम्हाला संघामध्ये निवडले गेलेलं आहे. त्या गोष्टींची आठवण निखिल सातत्यानं दिवेशला करून देतोय. मागच्या सामन्यामध्ये दिवेशने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. 2 विकेट्स घेत असताना 34 धावांचं योगदान फलंदाजी करताना त्यांनी दिलं होतं. त्याच गोष्टीची आठवण कदाचित निखिल पाटील देत आहेत की या सामन्यात तुम्हाला तसाच खेळ द्यायचा आहे. पुढचा बॉल प्रयारित नव्हते फलंदाज चैतन्य, त्याचमुळे परतावं लागतंय गोलंदाज दिवेशला. दिवेशचं हे षटक 18 धावांचं राहिलेलं आहे आणि अजून एक शेवटचा एक बॉल बाकी. फेस करतोय चैतन्य. बॅक ऑफ द हँड, बॅटचा संपर्क, बॉल मागे शॉर्टस्टॉपला दिपेश आहेत. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आणि सॅक्रिफाईस द्यावं लागेल. विक्कीला धक्का बसतोय पहिला. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 49. 1 गडी बाद, 49 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3. कान्हाई स्पोर्ट्स पाय. खरं तर महाराष्ट्र समालोचक परिवार किती मोठा आणि किती काळजीवाहू आहे त्याचं प्रमाण संदीप सर तुम्हाला मिळालंच असेल. तुमचं ते छायाचित्र ग्रुपवर आलं आणि सगळ्यांनी तुमची विचारपूस केली. लवकर बरे व्हा हे संदेश तुम्हाला मिळाले आणि त्याचमुळे मला असं वाटते तुम्ही अर्धे बरे तेव्हाच झाले असाल जेव्हा तुमच्या मित्रांनी तुमची विचारपूस केली, तुमचं सांत्वन केलं, ती ऊर्जा तुम्हाला मिळाली. कारण कधी कधी औषधापेक्षा तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट आणि तुम्हाला मिळालेलं प्रेम हे जास्त काम करून जातं. तर मला असं वाटतं 21 नाही तुम्ही 15-20 दिवसात ठीक व्हाल. चला बॅक टू वर्क. चला मॅच ऑन टेबल. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. चला टॉससाठी या ससूनगर क्रिकेट क्लबचे कॅप्टन रेडी आहेत आणि दत्ताळी संघ, दत्ताळी स्पोर्ट्स कॅप्टन टॉससाठी तयारीत राहा प्लीज. दत्ताळी स्पोर्ट्स समित, चला टॉससाठी तयारीत राहायचं आहे. तर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चैतन्य यांच्या सोबतीनं पोचत आहेत. जितू जात आहेत. जितू देवळीकर आता फेमस कशात आहेत? आता संदीप सर बोलतात फेमस आहेत जितू देवळीकर. त्याला त्यांचे खेळाडू काय सांगतात कशात फेमस आहेत? सगळ्यात. चला जितू आता नवीन फलंदाज स्ट्रायकरला पाहायला मिळतील. बघा डीजे युवराजकडून बंधूसाठी आताच बक्षीस आलाय. 6 चेंडू 6 षटकार 2000 रुपये बंधूसाठी पुढच्या डावामध्ये. बॉल हवेत आहे. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोर आहे हितेंद्र. जवळपास 15 मीटरचं अंतर त्याने गाठलं आणि कॅच कंप्लीट केला आणि पहिल्याच बॉलवर 0वर परततायत फलंदाज जितू. खेळ संपला. आणि मग ग्रामीणला किती 2 दिवस काय कसं करतो किती महाशिवरात्री कसं हे तेच काय ते 25 आणि 28 होत असेल तर आम्हाला तेव्हा डेट्स नको घेऊ ना असं तुम्हाला म्हणतायचं. बोला ना. नाही 100% म्हणून मी तुमच्याशिवाय मी कोणालाच काय बोलत नाहीये. फक्त तुम्ही आणि तुम्हीच. नको 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 नको. मग मी ते अलिबागच्या तसं मॅचला हा मग चालेल मी ते तसं करतो. ठीक आहे. तर दरम्यान
नवीन षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत हितेंद्र. आणि हितेंद्र विकेट मिळवलाय पण पुढचा बॉल वाईट. आणि अशा पद्धतीने एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते 50 या आकड्यावर. 50 अप फॉर टीम कान्हाई स्पोर्ट्स बाय. हितेंद्रला पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली, त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा आला. पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत हितेंद्र. आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली का असाच प्रश्न विचारला होता पंचांना हितेंद्रने, पण पंच तटस्थ भूमिकेत आहेत त्यामुळे येतोय हा डॉट बॉल. 50 धावा जिंकण्यासाठी एक मोठं लक्ष ठेवायचं आहे, पण कितीचं? त्यासाठी 4 चेंडू तर आहेत कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाकडे. आणि पाहूया 60च्या पलीकडे की 60च्या अलीकडे. स्वीप केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. कैवल्यच्या 2 पायांच्या मधून गॅप शोधत बॉल सीमारेषा पार. चौकार अफलातून बॅटिंग. थँक्यू. धावसंख्या 54 झाले, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. आपला पूर्ण जोर लावतोय, आपला अनुभवाचा कस लावतोय हितेंद्र. कशा पद्धतीने फलंदाजांना रोखता येईल, पण फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाही. पण आता निखिल पाटील सोपा कॅच, हालचाल करण्याची गरज लागली आहे. फलंदाज होतोय बाद, धक्का बसतोय तिसरा कान्हाई स्पोर्ट्स पाय. नक्कीच मला एक चर्चा करायची, पण ती एक हिंट असू शकते, पण ती मी चर्चा आता नाही करणार. अजून वेळ आहे त्या चर्चेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. येस, बॅटर नेम इज केवल. काय बक्षीस आहे केवलसाठी? केवल जातात मैदानाच्या आतमध्ये. बघा बक्षीस लागली जात आहेत, प्रोत्साहन तर प्रत्येकाला मिळते. केवल मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. स्ट्रायकर एंडला जातील चैतन्य, नॉन स्ट्रायकर एंडला. धावसंख्या 3 गडी बाद 54. परशुराम पाटील साहेब दुपारच्या सत्राचा आनंद घेतात. ससूनगरमध्ये 15 डिग्री सेल्सिअस असं वातावरण आहे, त्याचमुळे निसर्गाच्या सानिध्यात राहून आपण या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतोय. तर कुठे जायचं असेल पिकनिकला, अवश्य ससूनगरला या, तुम्हाला तो नैसर्गिक फील मिळेल. आणि तर आपल्या जेवणाची व्यवस्था तर खूप चांगलीच असते, कुठेही जा. प्रत्येकाच्या घरात तुम्ही नक्कीच एक चांगलं आदरातिथ्य मिळवू शकता. तर बॉलर तयार, हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक दीपेश बॉलचा करतोय पाठलाग. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि आता तिसरीसाठी पळतील. तर चर्चा ही होती की चैतन्यला स्ट्राईक का मिळाली नाही. आता मिळत होती, त्यांनी घेतली नाही आणि 4थी धाव घेताना ते बाद होऊन परतले. शेवटचा एक बॉल बाकी, धावसंख्या 57. शेवटचा एक बॉल बाकी आहे. गवंड सर, त्यांना थोडासा आनंद देण्याचा मी प्रयत्न करत होते. दुःख ते विसरत आहेत आज दिवसभरामध्ये. पायाला दुखापत झाले, हातोडे मारून आम्ही चेक केलं, काहीच होत नाही त्यांना. तर पुढचा बॉल, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होते. हितेंद्र, षटक चांगलं राहिलं आहे. ऑकवर्ड बॉडी पोझिशन, अँगल घेतला होता, विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये. शेवटचा बॉल डॉट आलाय. पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या 57, 4 गडी बाद. जिंकण्यासाठी 58 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय 24 चेंडूंमध्ये. 24 चेंडू 58 धावा. टीम अंकुश बुधी पतू पॅकर्स, दत्ताळी जुचंद करूया टॉस. दोन्ही कॅप्टन्स येतील दत्ताई स्पोर्ट्स आणि ससूनगर क्रिकेट क्लब.
चला टॉससाठी या. यस कॅप्टन आले आहेत दत्ताई स्पोर्ट्सचे. तर यस ससूनगर क्रिकेट क्लब हर्षद चला या टॉससाठी. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चला आम्ही टॉससाठी येत आहेत. चला सागर मडवी या. आपल्या शुभसेन नाणेफेकीचा कॉल केला जाईल. या सागर दादा या. तर नाणेफेक होते 4 षटकात सामना आहे. लक्षात घ्या नियम तुमचे चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे. कोण बोलेल कॉल? चला टेल इज अ कॉल अँड टेल. ससूनगर क्रिकेट क्लब आज जोशात आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. संघामध्ये काय बदल की तोच संघ? तोच संघ. कसं वाटते या आयोजनामध्ये आपण जेव्हा मेहनत घेतो आणि आयोजनामध्ये पहिला सामना जिंकतो? खूप छान वाटते. क्या बात आहे. बघा काय स्माईल आहे. तुमची स्माईल देखील मला इतकीच महत्त्वाची वाटते. फलंदाजी करायची दत्ताई स्पोर्ट्स. निर्णयाकडे कसं पाहत आहे? नाही खूपच आम्हाला पण फलंदाजीच करायला आता आवडेल. कारण की इकडे बघितलं आमचा एक बॉलर येतोय तो जरा टाईम लागेल म्हणून आम्ही पण फलंदाजीच घेतली असते. मागच्या सामन्यामध्ये काही गोष्टी तुमच्या पक्षात गेल्या नाहीत ज्या तुम्हाला या सामन्यात आणायचं असं कुठली गोष्ट आहे? कुठल्या भूमिकेमध्ये तुम्ही थोडे कमी पडतात? आमचं फक्त आमचे बॉलर आहेत ते सर्व नवीन आहेत. आता त्यांची पहिलीच मॅच असेल म्हणून जरा प्रयत्न चालू आहेत. मागच्या सामन्याच्या विजयानंतर त्यांना ती ऊर्जा मिळेल असं तुमचा विश्वास आहे का? हां आम्ही त्यांना कॉन्फिडन्स दिलेला आहे खूप. व्हेरी गुड. तर नाणेफेक जिंकून ससूनगर क्रिकेट क्लब या संघाने एक क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. दत्ताई स्पोर्ट्सला करायची फलंदाजी. दोन्ही संघात शुभेच्छा. आणि जेव्हा समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा अगिवा आवाज संदीप गावंड सरांचा आपण आहोत डीका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय. ससूनगर चषक 2025. थँक्यू सो मच मनीष पाटील. महाराष्ट्राचे असे नामवंत समालोचक कमी अवधीमध्ये ज्यांनी चांगली प्रगती केली. सुप्रीमोसारखी मोठी स्पर्धा हाताळणं म्हणजे काही खाऊ नये. त्या स्पर्धेमध्ये गोड आवाज त्यांचा आपल्याला ऐकायला मिळाला. त्या व्यतिरिक्त सातारा, सांगली, पुणे, नागपूर येथे जाऊन सुद्धा त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवलं. असे प्रख्यात समालोचक मनीष पाटील यांचा गोड आवाज तुम्ही नुकताच ऐकलं. आमचे मित्र सागर भोईर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं मी स्वागत करतोय. महेश दळवी यांना सुद्धा तुम्ही बघतायत. सत्यपान बुरकुंड हे सुद्धा थोडेसे पाठीमागे आपल्याला बसलेले दिसत आहेत. कबल्य पाटील, रविकांत यांना सुद्धा तुम्ही बघतायत. प्रमोद यांची वापसी होतोय. जितेश पाटील बंधू याची वापसी होतोय. आणि दीपेश पाटील हे सुद्धा या ठिकाणी आता प्रारंभिक फलंदाज म्हणून मैदानाच्या आत उतरत नाही. दुसऱ्या बाजूला रणजित रायकर आणि राजू रायकर हे फार मोठं सपोर्ट्स करतायत कानाई स्पोर्ट्स पाये या टीमला. मॅचकडे आपण वळूया. 2 बॅटर उतरलेत. दिवेश आणि त्याच्या सोबतीला बॅटर गेलाय निखिल पाटील. दिवेश पाटील, निखिल पाटील हे 2 बॅटर मैदानात उतरलेत. आणि गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये विकी या गोलंदाजाला तुम्ही बघतायत. सर्वांचं मी स्वागत करतोय. ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित ससूनगर चषक 2025 6 रणसंग्राम. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विकी आलाय. स्ट्रायकिंगकडे निखिल असेल. 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. 58 इज द टार्गेट. म्हणजेच जर आपण बघितलं तर जवळजवळ 14.5च्या सरासरीने ही वाटचाल करावी लागेल. 14च्या सरासरीने ही वाटचाल करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. पहिलाच बॉल. चेंडू हवेत आहे आणि तेजस कोणती चूक करत नाही. पहिल्याच बॉलवर पहिली विकेट. गोल्डन डकचा बनला शिकार बॅटर निखिल पाटील. इट्स गॉन आउट. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली विकी या गोलंदाजाने. याचाच अर्थ आत्मविश्वास त्याचा वाढला असेल. चांगला खेळाडू बाद झालाय निखिल पाटील. थोडासा नाराज असेल
सांगताय आपल्या इतर खेळाडूंना की नेमका फटका कुठे लागलाय, चेंडू कुठे आदळलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश पाटील बंधू या नावाने प्रसिद्ध आहे. हा खेळाडू 2 वेळा 6 बॉलमध्ये 6 षटकार हा विक्रम त्याच्या नावावर आहे. एकदा 2014 साली माझ्या डोळ्यात देखत त्यांनी अर्थातच JP या गोलंदाजाला राजौरी येथील मैदानावर 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकलेत. आउटसाइड द ऑफ स्टंप, जास्त अधिक बाहेर निघणारा चेंडू होता. निरीक्षण केलं, योग्य तो निर्णय पंच अमोल वेतोस्कर सरांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. एकदा मिळाली, एका धावेची खातं उघडलंय. पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताळी जुचंद्र टीमचं चांगले पाठीराखे आहेत त्यांच्या टीमचे, हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जसे पाठीराखे आज हितेश चौधरी बनलेत, त्याच्यानंतर रणजित रायकर बनलेत, राजू रायकर बनलेत, तसेच पाठीराखे इथे पाहायला मिळत आहेत. आता बघूया नेमकं काय घडलंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलं, एकच धाव मिळेल. चांगला थ्रो आहे क्षेत्ररक्षकाचा, केवळ चांगलं फिल्डिंग करतायत. आउटफील्डमधील चांगले क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्या खेळाडूला आपण बघितलं होतं मिडविकेट स्कोअरलेग क्षेत्रामध्ये, तिथे फिल्डिंग करत होता. आणि आता तेजस आहेत ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, ज्याने पहिल्याच बॉलवर झेल टिपलाय. धावसंख्या 2. चेंडू हवेत आहे, जे तेजस चेंडू पर्यंत पोहोचेल काय? मिड ऑन मध्ये चेंडू हवेत होता. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयास केला गेलाय. 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या झाली आहे ती 4 धावा. बॅटर निखिल गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर जबाबदारीचं ओझं आता उचललंय दिव्येश पाटील आणि जितेश पाटील या 2 खेळाडूने. 3 बॉलची समाप्ती, धावसंख्या धाव फळकावर आहे ती 4 धावा. आम्ही चांगला लेखाचोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. रनअपमध्ये थोडासा बिघाड दिसतोय. डेड बॉलचा इशारा येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 3 फिल्डर हे 38 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफ, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्रात. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर पुन्हा चेंडू लँड होतोय. बॅटर त्या ठिकाणी तो चेंडू पाहत आहेत, निरीक्षण करतायत, सोडून देत आहेत. व्हाईट बॉल घोषित केला पंचांनी. अतिरिक्त धाबा देणं म्हणजेच कधी कधी संघाला धोक्यामध्ये टाकणं, संकटामध्ये टाकणं, या संकटामधून बाहेर काढावं लागेल. बॅटरद्वारे चांगला फटका, चेंडू हवेत आहे, झेल टिपण्याचा प्रयास केला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू जातो सीमा रेषेपार. मिळतात धावा 4. ससूनगर चषकातील शानदार दमदार चौकार. दिव्येश चांगला फटका खेचतोय. 4 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 9 धाबा. 4 बॉलची समाप्ती, धावसंख्या 9. जिंकण्याकरता लक्ष आहे 58 या धावसंख्येचं. पुन्हा एकदा फुल लेंथ बॉल होता, फुल पिच बॉल होता. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला बॅटर दिव्येशने. आता एकच धाव मिळेल या बॉलवर बॅटरला. स्कोअर मोज ऑन 10. एक धाव फार महत्वाची आहे, कारण एका धाव्यानिशी आपला जो दबाव असतो तो दबाव कमी होत असतो, मनोबल असतो ते वाढत जातोय. आत्मविश्वास नावाचा मित्र आपल्या जवळ येतोय. शॉर्ट बॉल, चेंडूला पूल केलंय आणि गुल केलंय, ते म्हणजेच मिड विकेट पट्ट्या बाहेर. ना इक्का दुक्का, सीधा छक्का, बिगी. मध्ये आता 42 धाबांची आवश्यकता आहे. इक्वेशन आपण बघताय. 18 चेंडू आणि 42 धाबांची गरज आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धाबा बनवलेत. चांगली स्थिती आहे. जे टीट फॉर टॅट जसाच तसं उत्तर दिलंय. एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी चांगले लयमध्ये दिसत आहेत बॅटर दिव्येश आणि जितेश पाटील यांचं या विकेटवर चालणं फार महत्त्वाचं आहे, कारण टेनिस विश्वामधील असा खेळाडू आहे 2 वेळा त्यांनी
6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकलेत. आजचाच तो दिवस होता 7 फेब्रुवारी 2016 साली आणि नारंगी संघाविरुद्ध त्याच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 6 षटकार आले होते. गौतम आणि गंभीर या 2 नावाचे खेळाडू नारंगी संघामध्ये होते, परंतु गौतम या खेळाडूला गंभीर केलं आणि 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले. हा विक्रम करणारा खेळाडू आहे जो तो म्हणजे जितेश पाटील. आता स्ट्राईक इनकडे दिवेश. डीजे युवराजचे प्रोप्रायटर हिमालय पाटील यांचे सुद्धा आठवण चालले, त्याने सुद्धा पारितोषिक लावलंय. लगातार 6 बॉलमध्ये 6 षटकार जर ठोकले तर 2000 रुपये, परंतु इथे पहिल्याच बॉलवर जितू यांनी सफलता मिळवून दिली. बिग ब्लो, मोठी विकेट, 2 गडी बाद, धावसंख्या धावपळकर 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट गॉन. चांगला स्ट्राईक रेट पाहायला मिळाला होता, तो म्हणजेच बॅटर दिवेशचा. 2 बॉलमध्ये 7 धाबा करून तो परत आहे. आणि आता मात्र नवीन बॅटर आलाय दीपेश पाटील. रन मशीन आहे, कारण मी ज्या वेळेस भरत वाघेला यांची मी बॅटिंग बघायचो, जशा त्या धावा जमा करायच्या तशाच धाबा बनवण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू दत्ताळी संघाचा तो म्हणजेच दीपेश पाटील. रन मशीन मैदानाच्या आतमध्ये उतरलंय. मागच्या मॅचमध्ये प्रारंभिक फलंदाज म्हणून त्याला पाठवलं होतं, या मॅचमध्ये कुठेतरी त्याला मागे ठेवलंय. या चुका सुद्धा कधी कधी महागात पडू शकतायत प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला. धावसंख्या 16, गोलंदाज जितेश तयार, समोर फलंदाज आहे दीपेश. मोठा फटका खेळण्याकरता इरादा होता बॅटरचा, इरादा केला होता पक्का, परंतु लागला नाही चक्का. धावसंख्या धावफलकर आहे ती 16 धाबा. जसजसे चेंडू कमी होत जातील तसतसा दबाव वाढत जाईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. जिंकण्याकरता अजून जर आपण विचार केला तर 16 मध्ये पाहिजेत 42. 16 चेंडू आणि 42 ची गरज. मोठा फटका, चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली, तितकीच लांबी. विकेट घेण्याकरता गोलंदाज करतोय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. 6 धावा, सिक्सर. गरज आहे आणि गरज असताना जर चांगला खेळ केला नाही तर मग सर्व समर्थक नाराज होत असतात. इथे 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 22 वर. 58 धावसंख्येचं टार्गेट आहे. पाठलाग करताना 22 धाबा. जितू आता काय व्हेरिएशन करेल, काय बदल करेल बघूया. एक चांगला सितारा आहे टेनिस विश्वामध्ये, त्याच्या नावाची चर्चा सातत्याने केलीच होते, मग ते मैदान कुठलंही असो. आणि त्या मैदानावर क्रिकेटला शोभेल अशी कामगिरी तो करत असतो. या चेंडूला आपटला होता, चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक अंदाज बांधता आला नाही. 2 धावा मिळतात बॅटरला. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो प्रयत्न घातक ठरू शकेल. 2 धावा होतात पूर्ण. 2 धावाच्या मदतीनं धाव पळकावर धाबा लागल्या जात आहेत. 24 धाबा. स्कोर मोज ऑन 24. याआधी सुद्धा काय जबरदस्त तडाखा दिला होता दीपेशने. षटकार खेचला होता, चांगल्या एव्हरेजने तो धाव बनवतोय. धाबा लागल्या जात आहेत 24. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 34 धावा पाहिजेत उर्वरित चेंडूंमध्ये. म्हणजे 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. 14 मध्ये पाहिजेत 34. दुसऱ्या बाजूला मोठी अपेक्षा सपोर्टर्स करतायत. काय घडले बघूया. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे, वाईड लाईनच्या पलीकडून चेंडू जातोय, त्यामुळेच पंच आपले दोन्ही हात हवेमध्ये फैलावतोय. अतिरिक्त धावेची धावसंख्या पोहोचली 25 वर. स्कोर मोज ऑन 25. जवळजवळ चांगली स्थिती आहे. 2 गडी बाद झाले असले तरी प्रत्युत्तर देणाऱ्या टीमची. आता काय घडले बघूया. आता सुद्धा हा वाईड बॉल आहे. पंचांनी पाहिलं, न्याहाळलं, निरीक्षण केलं आणि आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय. लगातार त्या ह्या चुका आहेत, त्या चुका कधी कधी महागात पडू शकतायत फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. आता आत्मविश्वास वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमचा आणि आत्मविश्वास वाढला म्हणजे दृष्टिकोन सुद्धा त्यांचा बदलला. मोठा फटका खेळला जातो, चेंडू हवेत आहे.
चेंडूखाली क्षेत्ररक्षक डीप मिडॉन क्षेत्रामध्ये झेल दिलाय आणि फलंदाज इथे फेल होतोय. विकेट डाऊन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धाव संख्या 26. चार बॉलचा सामना केला आणि 8 धावांचं योगदान दिलं बॅटर दिपेशने. तो बाद झालाय तरी सुद्धा चेहऱ्यावर हास्य आहे आणि समोरच्या बॅटरला सांगितलं की धाबा ह्या सहज बनू शकतात. कारण आता मैदानाच्या आतमध्ये कैवल्य पाटील, आठवते मला 2017चं वर्ष, कारण पहिल्यांदा आउट ऑफ इंडियामध्ये जाणारा आपल्या या नायगाव पूर्वपट्टीतील हा खेळाडू जो टेनिस विश्वामध्ये गाजलाय, नावाजलाय, अजूनही चांगली दहशत त्याची पाहायला मिळते. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस केले जात आहेत. क्षेत्ररक्षक तयार नव्हतोय. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 मध्ये पाहिजेत 32 धाबा. 13 मध्ये 32 ची आवश्यकता. जितू बीजी प्लेअर वेगाने तो षटक पूर्ण करण्याचं काम करत असतोय आणि इथे सुद्धा तीच तयारी होती त्याची या षटकाबद्दल. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. आर पार. दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार, संकटामधून बाहेर काढणारा आलाय षटकार. आपली मनपसंतीता बॅट असली ना तर त्याचं चुंबन घेतलं जातं. खेळाडूला आपण तसंच बघितलंय. आता 12 मध्ये पाहिजे 26 धाबा. धाव संख्या धाव फळकावर पोहोचली ती 32 वर. सुरुवातीच्या सरासरीने 32 धाबा चालत. आता 12 बॉल मध्ये पाहिजे 26 धाबा. याकरता एक असा गोलंदाज आणावा लागेल जो कमीत कमी धावा खर्च करेल आणि 1 ते 2 विकेट सुद्धा मिळवून देईल. आणि ही रणनीती असायला पाहिजे कानाई स्पोर्ट्स पाहिजे या टीमची. पाजी आपने ये मैच देखा, पहले 2 ओवर देखे, अच्छी बल्लेबाजी हुई, बल्लेबाजी करने वाली टीम की ओर से, तो आपका क्या ख्याल है? 12 गेंदों में 26 रन चाहिए. देखिए जिस हिसाब से ये पाए की टीम खेल रही है, ये हर तरह से अच्छा परफॉर्म कर रहे हैं. बॉलिंग में पहले बैटिंग में अच्छा करके गए, उसके बाद बॉलिंग भी इनकी अच्छी है. देखा जाए तो फील्डिंग भी 90% तक ठीक है. मुझे लगता है कि चांस इसी टीम का है जीतने का. मुझे ऐसा भी लग रहा है कि 80% शायद यही टीम जो है फाइनल तक जाएगी. मुझे अंदाजा लग रहा है ऐसा. देखना है, अपने प्रेडिक्शन तो लगाया है, लेकिन बल्लेबाजी करने वाली टीम जो कि अच्छा प्रदर्शन इस समय कर रही है इस मैच में, वो या मैच कडे 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 26 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाले चंदन. ओहो, स्ट्रेट टू द बॉलर. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयास जरूर केला. धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या पुढे सरकली. धाव संख्या पोहोचली 33. यष्टीरक्षक आपण चंदन देवळीकरला बघायचो, तो पॉइंट क्षेत्रामध्ये उभा आहे. आणि आता चंदन नावाचा आणखीन एक गोलंदाज तयार केलाय कान्हाई स्पोर्ट्स पाय ए टीमने. ज्याच्याकडे नजरा असेल, ज्याच्यावर भरोसा आहे. गोलंदाज तयार. धाव संख्या धाव फळकावर लागली आहे. सध्याच्या घडीला धाबा लागल्यात 33. 25 धाबा पाहिजेत. शॉर्ट बॉल होता, पुल करायचा होता. चेंडू जातो मिडॉन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते आणि बघूया काय घडलंय. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत. दोघांमध्ये चांगला तालमेल बघायला मिळाला आणि फायदा झाला टीमला. धाव संख्या 2 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जातात 35 धाबा. गडीबाद झाले 3 गडीबाद 35. 23 धाबा अजून बनवायच्या आहेत. म्हणजेच विचार केला तर 10 मध्ये या 23 धावा बनवायच्या आहेत. लक्ष कठीण नसेल, परंतु प्रयत्न करावा लागेल दोन्ही टीमला. गोलंदाजाला चांगल्या अचूक मारा करावा लागेल, भेदक मारा करावा लागेल. दुसऱ्या बाजूला बॅटर चांगला खेळ करताना दिसत. मोठा पटका ऑन साइडला, लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. यूथ 6 सिक्सर.
थर टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला काढलं होतं खोदून व लॉंग ऑनची जागा काढली शोधून. धावसंख्या पोहोचली 41 वर 41. 41 धाबा चालत या वेळेला. पुढचा बॉल स्लोवर वन फुल टॉस बॉल होता. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेलाय. शतरक्षकाला चकवतोय हा चेंडू. 2 धाव मिळतील. ओ पुन्हा काय घडलंय. तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. दोघां मिळून या 3 धावा होतात पूर्ण. थ्रो येण्याआधी चौथी धाव घेण्याचा प्रयास होता कैवल्य याचा. मला असं वाटतं की कैवल्य याने मॅरेथॉन मध्ये सुद्धा धावण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. इतका वेगाने तो विकेटवर धावतोय. 3 धाबा. 3 धाबांची धावसंख्या पोहोचली 44 वर. स्कोअर मोजन 44. 8 बॉल आणि 8 मध्ये पाहिजे 14 धाबा. 8 चेंडू 14 धाबा. मॅच होता कुठे आणि आता मॅच आणलाय कुठे. चांगला परफॉर्मन्स दिलाय. प्रत्येक खेळाडू 100% योगदान ज्या वेळेस देतात ना त्यावेळेस मग दैना अवस्था कधीच टीमची होत नसतं. शॉर्ट बॉल चेंडूला लॉंग लेग पट्ट्या बाहेर पाठवून दिले. 1 बाउन्स. 6 धाबा. मॅक्झिमम टोळा. सिक्सर. आता मॅच असं झालाय ना कैवल्य बघतात इथे की आता काय सिच्युएशन आहे. तर 7 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 8 धाबांची गरज आहे. 7 मध्ये 8. फिल्डिंग करणाऱ्या टीमद्वारे अजून प्रयत्न केला तर मॅच बनू शकतो आणि तो प्रयत्न करावा लागेल. त्यांच्यामध्ये ती दहशत आहे. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 8 धाबांची गरज आहे. 7 मध्ये 8. दोन्ही बॅटर थकलेत परंतु हार काय मानत नाही. एका बाजूला कैवल्याने 4 बॉलचा सामना केलाय. 17 धाबा त्याने बनवल्यात. दुसऱ्या बाजूला जितेश पाटील 4 मध्ये 14 धावा बनवल्यात. आय थिंक ही इज अ नाईट वॉचमॅन. बाकीच्यांना समजलं असेल की सरांकडून असा शब्दोच्चार का आलाय. हितेंद्र त्या ठिकाणी हलकीची स्माइल देत आहेत. 4 मध्ये 14 धावांचं योगदान दिलंय बॅटर जितेश पाटीलने बंधूने. चांगला धावसंख्या उभारलाय. पाठलाग अतिशय योग्य पद्धतीने आणि चांगला दिसतोय पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमचा. 7 मध्ये पाहिजेत 8 धाबा. खरं तर हे समीकरणाचा अंदाज तुम्हाला घ्यायला पाहिजे. आता काय खटपट आपले असायला पाहिजे. पाहूया गोलंदाज काय करतायत. शॉर्ट बॉल होता. चेंडू हवेत आहे आणि या चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या दिशेने. मिळतील 6 धावा. न इक्का दुक्का. सीधा सीधा छक्का. सिक्सर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 56. 2 धावांची फक्त आवश्यकता. हितेश चौधरी अर्थातच जर रस्त्याजवळ तर काहीतरी गायडन्स केलं असं गोलंदाजाला की आता कसा प्रेशर हँडलिंग करायचं. मला वाटतं ज्यावेळेस मॅच ची हाफ इनिंग झाली त्यावेळेस गायडन्स कमी पडलंय आणि हितेशने अर्थातच चांगलं गायडन्स जर आणखीन दिलं असं तर मॅचमध्ये वापसी झाली असं यावेळेला. परंतु अजूनही मॅच बनू शकतोय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एका षटकामध्ये 1 धाव डिफेंड झालेली आहे. एका षटकामध्ये 3 धावा मी डिफेंड होताना बघितलं. एका षटकामध्ये 6 धावा डिफेंड होताना बघितलं. आता व्हाईट बॉल टाकलाय तो म्हणजे तेजसने. 1 धाव मिळाली. धावसंख्या 57. स्कोर इज लेवल. पहिल्या डावातील धावसंख्येची बरोबरी साधली जाते. ओहो नो बॉल. हा फ्री हिट मला वाटतं शेवटचा मॅच जेव्हा असेल ना तेव्हा तुम्हाला मिळेल. शेवटच्या मॅचला हा फ्री हिट मिळेल. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन पतू पॅकर्स अंकुश स्मृती जुचंद्र दत्ताली टीम. हार्ड लक कान्हाई स्पोर्ट्स पाई टीम. डिसिप्लिन हवा आहे लाईनअप मध्येच. हँडशेक करा आणि त्याच्यानंतर मैदान सोडा. धन्यवाद रणजित रायकर, राजू रायकर, हितेश चौधरी आणि जे काही सपोर्टर्स आपण बघितले कान्हाई स्पोर्ट्स पाई टीमचे त्या सर्वांचाच आम्ही आभार मानतोय. चांगला प्रतिसाद देत आहेत. चांगला ऊर्जा वाढवण्याचं काम आपल्या खेळाडूंशी तुम्ही करतायत त्याबद्दल आपलं मनापासून आभार. कॉंग्रॅच्युलेशन. आता वळूया या मॅचचा हिरो कोण आहे. एक छोटासा